2 दिवसाचं दही तसंच होतं. म्हणलं काय करावं? नंतर विचार आला, की चला श्रीखंड तरी बनवावं. असं छान असं सुती कापड घेतलंय आणि त्यात सगळं दही असं ओतून घेतलंय. नंतर त्या रुमालला म्हणा किंवा त्या कापडाला छान व्यवस्थित सगळ्या बाजूनी एकत्र करून घेऊन त्याला छान अशी गाठ बांधून घ्यायची आणि लक्ष ठेवायचं, की आपलं दही कुठून निघलं नाही पाहिजे. तर मी छान अशी गाठ बांधून घेतलेली आहे. नंतर याला कुठेतरी लटकून ठेवायचं, म्हणजे त्याला असं बांधून ठेवायचं, की त्यातलं पाणी जे आहे ना, ते कंप्लीट निचरलं पाहिजे. तुम्ही बघू शकता मी इथं एका नळाला म्हणजेच आपल्या टॅपला असं बांधून ठेवलेलं आहे आणि सकाळी ते काढलं ना, त्यातलं सगळं पाणी निचरून गेलं होतं. मस्त क्रीम अशी उरलेली होती. श्रीखंडमध्ये सगळ्यात मेन प्रोसेस हीच आहे, की दह्यातलं सगळं पाणी गेलं पाहिजे आणि नंतर जे उरलेलं असतं त्याला छान आपण फेटून घेतलं पाहिजे. त्याला छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर तुम्ही बघू शकता मी इथं पिठी साखर दळून म्हणजे साखर दळून घेतलेली आहे. तर पिठी साखर यात टाकायले आणि हे पण छान असं मिक्स करून घ्यायचं. नंतर यात थोडे काजू आणि मनुके टाकायचे. बदाम स्किपच करायचे. दुसरे कोणते ड्रायफ्रुट्स श्रीखंडमध्ये छान नाही लागत, कारण आपण हे तळून नाही टाकत ना. तर मग काजू आणि मनुके टाकायचे आणि त्यालाही छान मिक्स करून घ्यायचं. छान असं श्रीखंड आपलं रेडी आहे. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आणि हे श्रीखंड तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा.